इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात एक धक्कादायक घटना घडली आहे। शेजारी राहणाऱ्या बापलेकाने एका 6 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। 6 वर्षाच्या पीडित मुलीच्या शेजारी राहणारे नराधाम वडील आणि त्यांचा 12 वर्षाचा मुलगा या दोघांनी मिळून या मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले। मुलीचे आई वडील कामावर गेल्यावर या नराधामांनी मुलीचा फायदा घेत अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली आहे। पीडित मुलगी बाथरूममध्ये गेल्यावर तिला झालेल्या त्रासाबद्दल तिच्या आईला सांगितल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला। उल्हासनगर सेंट्रल पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे। या घटनेने परिसरात खळबळ माजली असून संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली जात आहे। महात्मा गांधी नगर बालकंजीबारी या ठिकाणी एक लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल एका महिलेने तक्रार दिली होती। तक्रारीच्या लहान मुलीवरती एका बालक 12 वर्षाचा आणि एका पुरुषाने अत्याचार केल्याबद्दल तक्रार दिली होती। त्या तक्रारीनुसार लगेचच मध्यवर्ती पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे। लगेच त्यातील आरोपी ताब्यात घेतलेले आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करून लगेच आम्ही त्याच्यामध्ये दोषारोपपत्र पाठवतो। आरोपीची काही पार्श्वभूमी आहे? नाही, आरोपी हे मजुरीचे काम करतात आणि फिर्यादी पण मजुरी व गुन्हे मांडणी करण्याचेच काम करत आहे। त्यांचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी अशी कुठल्या प्रकारची नाही। ज्यामुळे घडलेले कृत्य असल्यामुळं त्वरित लगेच घडलेले कृत्य असल्यामुळे आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।